नमस्कार, मी संदीप देसाई। मागच्या 2-3 दिवसांपासून आपण बघितलं तर राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळं राजकीय वातावरण ढळून गेलंय। बघूया त्याच संबंधीच्या बातम्या। नगरची लोकसभा लढण्याची अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना पक्षप्रवेश दिलाय। या प्रवेशामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे, कारण राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच तिकिटासाठी भाजपत गेलाय। भारतीय जनता पक्षाचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा। अशा पद्धतीने राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचा मुलगा सुजय विखे नगरच्या खासदारकीसाठी भाजपमध्ये डेरे दाखल झालाय। यावेळी नगरचे सगळे भाजप आमदार तसंच सुजयची पत्नी आणि बहीण सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती। माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध मला हा निर्णय घ्यावा लागला असला तरी मी ही नगरची जागा भाजपला जिंकून देणारच असा निर्धारही सुजयनं यावेळी व्यक्त केला। खरं तर अनेक दिवसांपासून हा विचार मनामध्ये येत होता। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि समस्त आमदार, नगर जिल्ह्यातले समस्त मंत्रीगण यांना शब्द देतो की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीचं काम यापुढे आमदारांच्या सहकार्याने डॉक्टर सुजय विखे पाटील देखील करणार। आमच्या कुटुंबियांना आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला, वडिलांच्या इच्छा विरुद्ध निर्णय घ्यावा लागला। माझ्या आई आणि वडिलांची त्याची किती सहमती आहे मला माहिती नाही, आणि अशा कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये मी निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे। आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनीही सुजयला नाराज केलं नाही। नगरमधून सुजयलाच भाजपचं तिकीट मिळेल असं आश्वासनही त्यांनी देऊन टाकलं की भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी आहे त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र सरकारच्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या पार्लमेंटरी बोर्डाला असतो। पण मला विश्वास आणि तुम्हालाही विश्वास आहे की इकडनं नाव गेल्यावर तिकडनं येईलच। आणि मला आजच या ठिकाणी दिसतंय की मंचावरचे सगळे आमदार, हा प्रत्येक आमदार आपापल्या परीने इतका पॉवरफुल आहे की या सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यात डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व, मला असं वाटतं की नगर जिल्ह्यातली जागा ही रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू। सुजय विखेंच्या प्रवेशापूर्वी खासदार दिलीप गांधींनी नाही म्हणायला थोडीफार खळखळ केली, पण मुख्यमंत्र्यांपुढे त्यांचाही नाईलाज झाला। नगरची जागा जिंकून देण्याच्या निकषावरच सुजय विखेंना भाजपनं रेड कार्पेट टाकलंय। पण आता सुजय समोरचं आव्हानही खडतर असणार आहे, कारण पवारांनी नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा 1991च्या पुनरावृत्तीचा घाट घातलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांना सुजयच्या विरोधात उतरवलं जाऊ शकतं। त्यासाठी पवार नेहमीप्रमाणेच सर्व विखे विरोधकांशी पुन्हा मोठही बांधतील। त्यामुळे पवारांचं हे चक्रव्यूह भेदून सुजय आजोबांच्या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्टसह सागर आणि विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विखे घराण्यानं पक्षांतर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, पण यावेळी केवळ पवारांनी नगरची जागा अडवून धरल्यानं सुजय विखेंना काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरावा लागलाय। पण पवारांच्या खेळीमध्ये नुकसान मात्र काँग्रेस पक्षाचं झालंय। पाहूया आघाडीतली बिघाडी काय। शरद पवारांसाठी फोडाफोडीचं राजकारण तसं अजिबात नवीन नाही, पण पहिल्यांदाच पवारांनी विखे घराण्याच्या वारसदाराला चक्क काँग्रेस सोडायला भाग पाडलंय। त्यासाठी निमित्त नगरच्या जागेचं असलं
तरी पवार विखे घराण्यातलं हे राजकीय वैर काही आजचं नाहीये. बाळासाहेब विखे पासून हा संघर्ष आज तागायत सुरूच आहे. त्यांनी माझं केसही केली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर, आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्टेस्टिंग राईटसुद्धा रद्द केलेला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळं ही सीट आम्ही जिंकू शकतो आणि त्या कुटुंबातली व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजयी झालेली नाही, हा इतिहास आहे. पवार त्यांच्या जागी कदाचित योग्य असतीलही, पण या नगरच्या तिढ्यात विखे पूर्णपणे एकाकी बघायला मिळाले. अगदी अशोक चव्हाणांनी देखील त्यांना मदत केली नसल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्याचाच परिपाक म्हणून आज सुजय विखे भाजपत गेलेत. पवार आणि अशोक चव्हाणांच्या राजकीय खेळीत नुकसान मात्र काँग्रेस पक्षाचं झालंय. कारण सुजय विखे भाजपात गेल्याने नगर जिल्ह्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा डेंजर झोन मध्ये आल्यात. हा फक्त काँग्रेसचा इंटरनल मॅटर नाही आहे, याच्यात NCP पण इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. कारण शरद पवार सारखे खूप म्हणजे हायली रिस्पेक्टेड विथ एवढे एक्सपिरियन्स्ड आणि पॉलिटिकली सगळ्यात शीर्ष नेतृत्व महाराष्ट्राचा आणि इव्हन नॅशनल लेवलवर असताना एक सीटसाठी जर तुम्ही आघाडीत एक समझोता नाही करू शकत, एक स्ट्रीमलाईन नाही करू शकत, तर याचा मेसेज फार वाईट जातो. आघाडीतल्या कुरघोडीमुळे काँग्रेसमधील पवार विरोधी नेत्यांमध्ये काहीसं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. बाजूला युती कामाला लागलेली आहे. शिवसेना भाजप रोज भांडत असताना स्वतःचे सगळे मतभेद विसरून एकत्रित काम करते. मात्र दुसऱ्या बाजूला आघाडी सगळा विचकाच आहे. जागा वाटपाचं सोल्युशन जरी निघालं तरी मन दुखावली आहेत. त्यामुळे जिंकून आणण्यापेक्षा पाडापाडीचाच कार्यक्रम अधिक होईल असं दिसतंय. लोकसभेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच फोडल्याने राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होईलही. पण या कुरघोडीत अंतिमतः नुकसान हे काँग्रेस पक्षाचंच होणार आहे, हे मात्र काँग्रेसवाले सोयीस्करपणे विसरलेत. थोडक्यात काय तर काँग्रेस अप्रत्यक्षपणे डॅमेज करण्यात शरद पवार पुन्हा एकदा यशस्वी झालेत, असंच इथे नमूद करावंसं वाटतंय. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपनं थेट विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच भाजपच्या कळपात खेचून काँग्रेस आघाडीला मोठा धक्का दिला. यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे संकटमोचन हनुमान गिरीश महाजन यांच्या खेळीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. भारतीय जनता पक्षाचा, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. सुजयच्या मुखी या अशा मोदींच्या घोषणा ऐकून राज्याचे मुख्यमंत्री जरा जास्तच खुश दिसत होते. आणि का होऊ नये, कारण त्यांनी चक्क विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच भाजपात खेचला, तोही लोकसभेच्या तोंडावर. त्यामुळे विरोधकांची पुरती नाचक्की झाली आहे. आता सुजय हा लोकसभेच्या तिकिटासाठी भाजपात आलाय हे इथं वेगळं सांगायला नको. पण या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला किती खिळखिळं करून ठेवलंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. सुजयचा भाजपात येण्याचा निर्णय भविष्यात तरी राधाकृष्ण विखेंना नक्कीच योग्य वाटेल असा सूचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावलाय. मला याची कल्पना आहे की डॉक्टर सुजय यांना थोडं घरी बंड करून हा निर्णय करावा लागला. पण मला विश्वास आहे की आज नाही तर उद्या घरी देखील त्यांच्या लक्षात येईल की निर्णय हा यांचाच बरोबर होता. जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला तोच निर्णय बरोबर होता हे घरी देखील निश्चितपणे लक्षात येईल. आणि मला विश्वास आहे की येत्या कालावधीमध्ये एक अतिशय मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व सुजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या निवडणुकीच्या ज्या तारखा आता आल्या आहेत, जवळजवळ येथील अशा प्रकारचे अनेक भूकंपाचे धक्के हे आम्ही आमच्या निवडणुकीला देऊन निवडणुका लक्षात ठेवू. कालच एक धक्का माढ्यामध्ये बसला. गेल्या आठवड्यात एक मदन बोर्डे सातारमध्ये असाही धक्के एकामागे धक्के त्यांना सहन करावं लागतील. आणि त्यानंतर या निवडणुका येतील, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार. फक्त सुजयच नाही तर राष्ट्रवादीतले दिग्गज मोहिते पाटील घराण्याचा मुलगा रणजित सिंहलाही गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपने चालवले.
माढ्यातून उमेदवारी देताना पवारांनी काही दगाफटका केलाच, तर रणजितसिंह मोहिते देखील भाजपात यायला एका पायावर तयार असल्याचं सांगितलं जातं। किंबहुना त्यांनी गिरीश महाजनांची दोनदा भेटही घेतली आहे। फक्त रणजित नाही तर कालिदास कोळंबकर सारखे आणखीनही बरेच प्रवेश पाईपलाईन मध्ये असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी यावेळी केलाय। असे अनेक लोक आहेत की त्याचं मी नाव या ठिकाणी घेऊ शकतो। मी सांगितलं की इथं राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, काही होऊ शकतं आणि भविष्याच्या काळामध्ये काय दडलेलं आहे हे मला वाटतं आपल्याला काही कालांतराने दिवसांनी बघायला मिळेल। इतकी मोठी निवडणूक आहे खरं, लोकसभा त्यानंतर विधानसभा होऊ घातली आहे, विरोधी पक्ष कमकुवत होणं म्हणजे तुमची ताकद वाढणं असंच याचा अर्थ आहे? हे निश्चित आहे, पण आपण बघितलं असेल की राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल संपूर्ण देश आता एकवटलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे खंबीर नेतृत्व देशाला मिळालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या वाटेत अनेक काटे पेरण्याचा प्रयत्न केला, पण मुरब्बी मुख्यमंत्र्यांनी चक्क विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच पुढून काँग्रेस आघाडीच्या शिडातली हवाच काढून घेतली आणि या कामात त्यांना मोलाची साथ लाभली आहे ती अर्थातच भाजपचे हनुमान म्हणून आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांची। त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षाचे आणखी काही आमदार भाजपच्या गळाला लागल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।